सर्वच मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना दक्षिण मुंबई मुंबादेवी विधानसभा परिवाराच्या माध्यमातून देखील सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. मित्रांनो, सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये लीग फेज मधील साखळी फेरीतील शेवटचे सामने चालू आहेत. ज्या ठिकाणी आपण पाहतोय शाबाद शेख या ठिकाणी बाद होताना राजेश गोयल यांना मिळतंय मोठं यश. कॉट बिहाइंड द विकेट इथे बाद होताना पाहायला मिळाले. एका बाजूला दीक्षित 11, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांच्या विरोधात फेमिदा डोंगरी वॉरियर्स. चला घाई करा शिबूबाई कंपनी, चला नेक्स्ट प्लेअर मैदानात पाठवा, त्वरित बॅटर पाठवून द्यायचा आहे. तर कबड्डी क्रमांक 1 वरती आपण पाहतोय व्हीपी वॉरियर्स विरुद्ध MM आमरेज. MM आमरेज गत वर्षीचा उपविजेता संघ. समोर दिशेने खेळला गेलेला स्ट्रोक. राजेश त्या ठिकाणी सज्ज, केवळ एकच धाव. धावतं समालोचन तुम्ही ऐकाल खेळपट्टी क्रमांक 1 वरून, आणि खेळपट्टी क्रमांक 2 वरील प्रत्येक षटकानंतरचा आपल्याला स्कोर कळवण्यात येईल. शिबूबाई, मुख्यमंत्री चषक 2024 या महाराष्ट्राचे लाडके पुन्हा सर्वांचेच लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, ज्यांच्या कार्याचा आढावा घेणारी, ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या कार्याचा सन्मान करणारी स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2024 9 प्रीमियर लीग सीझन 4 आपण पाहतोय. त्याचा हा थरार अनुभवतोय. रोहित यावी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये व्हीपी वॉरियर संघासाठी. रोहित है तो मामला फिट है, नवी फिट करतील का आपल्या संघासाठी हे देखील पाहणं महत्वाचं. व्हीपी वॉरियर संघ या वर्षी तितकीशी चांगली चमकदार कामगिरी केली नाहीये. तर दमदार कामगिरीची अपेक्षा जरूर असेल. शेवट गोड व्हावा या अपेक्षेने जरूर मैदानात उतरतील. आणि यावेळी रोहितने हिट केलाय. सुपर हिट होण्यासाठी पाहूया चेंडूवरती धावा किती मिळतील. पंचांचा इशारा येतो यावी. 4 धावा, चौकार. सन्माननीय ख्यातनाम उद्योजक सन्माननीय विशालजी मोरे साहेब यांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वडा कॅच, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक कॅचिंग पॉइंट मध्ये सजवला होता आणि अगदी त्याच्या हातामध्ये हा झेल जाताना पाहायला मिळतो. एक चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली, एक चांगला प्लॅन जो एक्झिक्यूट केला झाला. हा फॉली चेंडू होता, लॉफ्ट केला, शॉर्ट कव्हरच्या हातामध्ये कुठली चूक नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून. फलंदाज बाद. अभिनंदन सर्व संघांचं, सर्वच सहभागी संघांचं, त्यांच्यासोबतच सर्व संघ मालकांचं विशेष कौतुक, ज्यांचा इनिशिएटिव्ह या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण. लाख मोलाची असणारी स्पर्धा. धन्यवाद. चला विशालजी, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. संपूर्ण शिवसेना परिवार, त्याचबरोबर आपल्या रुपेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक. व्हाट अ डिलिव्हरी, क्रॅकिंग यॉर्कर, दॅट्स द ब्युटिफुल लेझर गाइडेड यॉर्कर बाय पंड्या, अर्थातच श्रीलेश आंबरेच्या माध्यमातून त्यांना पाहायला मिळतो. सध्याच्या करंट सिच्युएशन मध्ये, सध्याच्या घडीला मुंबई, दक्षिण मुंबईतील नामांकित गोलंदाजांपैकी एक, ज्याचा दबदबा संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात पाहायला मिळतो, तो श्रीलेश आंबरे. न्यू बॅटर
अनेक मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. मुख्य मंचकावरती आपण पाहतो आमचे सर्वच सहकारी मित्रपरिवार हितचिंतक या संपूर्ण स्पर्धेला आवर्जून भेट देताना पाहायला मिळतात. सर्वच मान्यवरांचं आम्ही पुणे शब्द मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 3 गडी आतापर्यंत गमावले पीपी वॉरियर्स संघाने 9 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहतो यावी प्रगतीपथावरती असताना दुसरं. तर खेळपट्टी क्रमांक 2 वरती धावसंख्या धावफलकावरती 10 पहिल्या षटकाच्या अगदी 10 धावा. जून 1966 मित्रांनो, ज्या दिवशी स्वर्गीय हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर जर पाहायचं झालं तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला भारतात आणि मराठी माणसाला देखील भारतात मान देण्याचा सन्मान देण्याचं काम ज्या पक्षाच्या संघटनेच्या वतीने करण्यात आलं ती संघटना तो पक्ष अर्थातच शिवसेना. आणि निश्चितच 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवतीर्थावरती शिवसेनेचा पहिला मेळावा जो पार पाडला गेला आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी स्वतःला या महाराष्ट्रासाठी झोकवलं होतं. आणि त्यानंतर मात्र संपूर्ण राजकीय प्रवास शिवसेना पक्षाचा तुम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे. झुणका भाकर केंद्राची योजना असेल, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासांना घरी, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग यांचे एक ना अनेक प्रकल्प, मुंबईतील उड्डाणपुलांची कामं असतील, खऱ्या अर्थाने बॉम्बेला मुंबई करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते शिवसेना पक्ष आणि शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. आणि हीच परंपरा पुढे घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला तर महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना पक्ष आणि आपल्या पक्षाचे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सध्याच्या घडीला आपण पाहतो सुजलाम सुफलाम आणि प्रगतीच्या मार्गावरती अगदी गतिशील मार्गाने प्रवास करताना आपला महाराष्ट्र. मराठी माणसांना मराठी गुजरांना पाठबळ देणारी संघटना, मराठी माणसाचा आवाज, तळागाळातील अनेक समाज घटकांचा आवाज म्हणून अनेक वेळा विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि त्याचसोबतच भारताच्या संसदेमध्ये आवाज उठवणारी संघटना अर्थातच शिवसेना. धावसंख्या 10 खेळपट्टी क्रमांक 1 वरती आपण पाहतो 4 गाड्यांच्या मधल्यात माफ करावी 13 धावा धावफलकावरती. खेळपट्टी क्रमांक 2 वरती धावसंख्या 15 फेमिदा वॉरियर्स डोंगरी वॉरियर्स 15 धावा. साखळी फेरीतील शेवटचे सामने नुकताच उल्लेख झाला मित्रांनो 8 संघांचा सहभाग आहे. या 8 संघांपैकी टॉप 5 पहिले 5 संघ क्वालिफाय होणार आहेत प्ले ऑफ साठी. आणि प्ले ऑफचे फिक्चर्स हे पुढील प्रमाणे असतील ज्याच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. टॉप 2 आणि क्रमांक 4 आणि क्रमांक 5 चे संघ एकमेकांसोबत 2 हात करतील. टॉप 2 मधील संघांना ऍडव्हान्टेज असणार आहे. प्लेऑफच्या पहिल्या सामन्यात जरी संघ पराभूत झाला तरी त्यांना एक संधी एक्स्ट्रा मिळणार आहे आणि विजय संघ तर सरळ दाखल होईल मेगा फायनल मध्ये. टॉप 4 आणि 5व्या क्रमांकाचा संघ ज्यांच्यामधील सामना हा नॉकआउट असेल, पराभूत संघाचा प्रवास संपेल, तो विजय संघ खेळेल तो 3ऱ्या क्रमांकाच्या संघाबरोबर. आणि 3ऱ्या क्रमांकाचा संघ आणि 4 आणि 5 मधील विजेत्या संघामधील सामना जो संघ विजय होईल तो खेळेल टॉप 2 मधील पराभूत संघासोबत. हे फिक्चर्स आहे, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 14
टीम व्हीपी वॉरियर्स संघाची खेळपट्टी क्रमांक 1 वरती. शेवटचा सामना दोन्ही खेळपट्टीवरती आपण पाहतो लीग फेज मधील. यानंतर आपले फिक्चर्स क्लिअर होतील. चला पारितोषिक तर आलंय. चला खेळपट्टी क्रमांक 1 वरती पारितोषिक आले. आदित्य एसएलचे सदस्य ज्यांचं पारितोषिक लगवण्यात आले. जर फटका खेळला आणि षटकारामध्ये परावर्तित झाला तर प्रति षटकारामध्ये इथे 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. एसीएफचे अध्यक्ष सन्माननीय राहुल भाई यांच्या माध्यमातून आपण पाहतो. एसीएफचे अध्यक्ष राहुल सर यांच्या माध्यमातून प्रति षटकारामागे 1000 आणि चौकारामागे 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आदित्य याच्यासाठी स्ट्रायकिंग एंडला आहेत सध्या. चला प्रत्येक धावांना मल्टिप्लाय बाय 100 करायचं आहे. तेवढे पैसे जमा होणार आहेत अकाउंट मध्ये आदित्य यांच्या. बॅटच्या आउटर एज चेंडूचा लिखल्या झोन मध्ये 100 आलेत. पिच नंबर 2. राहुल शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहतो आदित्यसाठी पारितोषिकांचा वर्षाव. प्रत्येक धावाच्या मागे त्यांना पारितोषिक असणार आहे. कोणीही 100. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी बॅटची काढा घेतली जाते जरूर. स्लीपला त्या ठिकाणी सज्ज खेळाडू राजेश. डॉट बॉल. हा धन्यवाद. सुरेख फटका आदित्य परब यांच्या पाठ मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट केलाय. या चेंडूवरती मिळतील धावा 4. 500 रुपयांचा मानकरी 501 रुपयांचा मानकरी ठरतोय आदित्य परब. एसीएफचे अध्यक्ष सन्माननीय राहुल साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. कॉमेंट्री बॉक्स मधून कॉमेंट्री चालू ठेवायचे की नाही. सर कीप गोइंग कीप गोइंग. सर डॉटला मायनस आहेत का. डॉटला मायनस आहेत का. चला षटक 4 देखील ते झाले समाप्त. पहिलेच अभिनंदन आदित्य. चला 24 धावा झाल्या तर 25 धावांचं लक्ष आहे MM आमरेज. मॅच नंतर नक्कीच येतील. मॅचच्या दरम्यान आपल्याला कोणताही अडथळा नकोय, विलंब नकोय. चला व्हीपी वॉरियर्स विनंती आहे फिल्डिंग लावून घ्या त्वरित. MM आमरेज 25 धावांचं लक्ष आहे. मधुसूदन सर आणि कंपनी चला लवकर बॅटर तयारी ठेवा. तर पिच क्रमांक 2 वर जाऊया आपण. या ठिकाणी 23 धावा धाबलगावती लगावल्या गेल्या. यावेळी मात्र महत्वाचा देयर इज अ नो DRS.
That is not ARS, please. चला फिल्डिंग लावून घ्या, विनंती आहे. VP वॉरियर्स फिल्डिंग लावून घ्या. आदित्याची इच्छा असेल हे सर्वच मान्यवर मंडळी माझ्या प्रत्येक मॅचला यावेत. आता मध्येच एखादा खेळाडू व्यासपीठावरती असेल तर मॅच चालू राहू शकत नाही. लवकरात लवकर खाली पाठवा त्याला. फिल्डिंग लावून घ्या, VP वॉरियर्स फिल्डिंग लावून घ्या. चला VP वॉरियर फिल्डिंग लावून घ्या थोडी. चला विनंती आहे. दीक्षिता 11 गेम स्टार्ट करायचं आहे. खेळायला सुरुवात करायची. आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढा. विनंती आहे. धन्यवाद. ये बॉलर का नाम क्या है? चला मुख्यमंत्री चषक 9 प्रीमियर लीग मित्रांनो सर्व संघांना शुभेच्छा. लक्षात घ्या
शेवटचे साखळी फेरीचे सामने महिलांच्या आतमध्ये सुरू आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत प्ले ऑफसाठी. लक्षात घ्या, आपल्याला सायंकाळच्या सत्राच्या आधीच महिलांचा प्रेक्षणीय सामना देखील खेळवायचा आहे, त्यामुळे घाई करा. जो काही निर्णय आहे तो त्वरित घ्या. आयोजन समिती, पंच, दोन्ही संघांचे संघनायक विनंती आहे, लक्षात घ्या. या विकेटचं पतन होताना मैदानाच्या आतमध्ये MM अमरे संघाला लागतोय धक्का. कॉट बिहाइंड विकेट त्या ठिकाणी यष्टीरक्षकांच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी. पाहूया श्रीलेश आंबरे यांना साथ देण्यासाठी राजेश जाधव आपल्याला पाहायला मिळतील. अनुभवी फलंदाज, पॉवर हिटर या संघाचे खऱ्या अर्थाने. चला आंबरे, MM आंबरे संघ जर सामना विजयी झाला तरी सुद्धा टॉप 5 मध्ये जरूर आपला प्रवेश होऊ शकतो, कन्फर्म होऊ शकतो, निश्चित होऊ शकतो. महत्वाचा सामना असणार आहे दीक्षित 11 संघासाठी. जर या सामन्यात विजय मिळवला तर निश्चितच टॉप 5 मध्ये जाण्याच्या रेसमध्ये ते टिकून राहतील आणि त्यांचं आव्हान असणार आहे ते कायम असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला फेमिदा डोंगरी वॉरियर्स संघासाठी टॉप 2 मध्ये राहण्यासाठीची रेस असणार आहे. यांचा संघ आधीच टॉप 5 मध्ये आहे, पण जर हा सामना जिंकला तर कदाचित नेट रन रेट वरती ते टॉप 2 मध्ये जाऊ शकतात. लक्षात घ्या, इफ्स आणि बट्स, जर आणि तरच्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु सामना विजय होणं हे महत्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला दीक्षित 11 संघासाठी हा क्रुशियल सामना असणार आहे. डू ऑर डाय या सामन्यामध्ये विजय हा मस्ट असेल, महत्वाचा असणार आहे. चूक त्याची नाहीये. 9 धावसंख्या धावफलकावरती 9. खेळपट्टी क्रमांक 1 वरती MM अमरेज 9 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. टार्गेट लक्ष आहे ते 25 धावांचं. 9 धावा धावफलकावरती. चला घाई करा, विनंती आहे. अजूनही 16 धावांची आवश्यकता MM अमरेज विजयासाठी. आणि खेळपट्टी क्रमांक 2 जो काही वाद आहे, जो काही विलंब लागावला जातोय, निर्णय जो आहे तो त्वरित घ्या. आयोजन समिती, दोन्ही संघांचे संघनायक, पंच सर्वांना विनंती, आपण वार्तालाप करून त्वरित जो काही निर्णय घ्यायचा, कारण की जो वेळ जातोय त्या वेळेची भरपाई इथे होणार नाहीये. वेळ अशी एकमेव गोष्ट आहे, ती जाते, केवळ जाते, तिला पुन्हा मागे खेचता येत नाही. त्यामुळे विनंती आहे, आपण जे काही आहे ते लवकरात लवकर निर्णय घेऊन पुढे जायचंय, खेळायला सुरुवात करायची. यानंतर आपल्याला प्लेऑफ्सच्या सामने खेळवायचे आहेत. प्लेऑफ्स टॉप 2 या 2 संघांचा सामना खेळवला जाईल. खेळपट्टी क्रमांक 1 वरती क्रमांक 4 आणि 5 वरती असणाऱ्या संघांचा सामना खेळवला जाईल खेळपट्टी क्रमांक 2 वरती. आणि तदनंतर क्रमांक 1 मधील विजेता संघ दाखल होईल फायनल मध्ये. क्रमांक 1 आणि 2 मधील पराभूत संघाला एक अतिरिक्त संधी मिळणार आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. तर क्रमांक 3 आणि क्रमांक 4 आणि 5 चा जो सामना होणार आहे, या सामन्यातील पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर होईल आणि विजेता संघाला खेळावा लागेल क्रमांक 3 या स्थानावर असलेल्या संघासोबत पुढचा एलिमिनेटर नंबर 2. आणि क्रमांक 3 आणि 4 आणि 5 मधील विजेता संघ ज्यांच्यातील सामन्यातील विजयी संघ खेळेल तो पहिल्या 2 टॉप 2 मधील पराभूत संघासोबत. हे प्लेऑफचे फिक्चर्स आहेत, याची नोंद घ्या. सध्याच्या घडीला जो पॉइंट्स टेबल आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो,
चौकार राजेश आणि आपण पाहतोय यावेळी बंड्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये एम आमरेज मधुसूदन आमरे अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षीचा हा उपविजेता संघ गतवर्षी राहिलेला पूर्ण स्वप्न या वर्षी पूर्ण होईल का हे पाहावं लागेल. यावेळी मॅन इन येलो चला लक्षात घ्या. सदस्थितीमध्ये करंटली धावसंख्या दाखलवरती पाहायला मिळेल ती 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. दोघांसाठी समीकरण इक्वेशन फक्त एक मोठी हिट बिग हिटची आवश्यकता आहे या ठिकाणी. बॉलरचं नाव पोहोचवायचं यावेळी टीम व्हीपी वॉरियर्स बॉलरचं नाव पोहोचवा आमच्यापर्यंत. व्हीपी वॉरियर्स ABC चेंडू हवेत झेल होईल का नाही. 2 धावा घेण्याचा प्रयत्न खेळपट्टी क्रमांक 2 पंच आम्हाला जो निर्णय होईल तो अंतिम निर्णय जो असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती असेल. जो अंतिम निर्णय असतो तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा त्यानंतर पुढे सामन्याला सुरुवात करा. बंड्या ऑन फायर बंड्या इन फॉर्म. शिलेश आमरे आमरे संघाचं नेतृत्व करताना आपण पाहतोय. कॅप्टन्स लीडिंग फ्रॉम द फ्रंट. चला घाई करा माझी पुन्हा एकदा विनंती लक्षात घ्या. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण प्लेऑफ्स यावेळी मात्र सामना जिंकत आमरेज प्लेऑफ्स मध्ये क्वालिफाय करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. स्टील देर इज अ सस्पेन्स. परंतु आमरेज मनपूर्वक अभिनंदन. या 2 गुणांसहित आपण 8 गुणांपर्यंत पोहोचताय.